सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व माझे नगरसेवक मी चिखलीमधून आलोय. बाबा कावडे माझा विकास नामदार आहे. तुमचे माझ्या परिचय पहिल्यांदा नाव सांगितलं नाही. खरं पाहिलं तर विषय दिले तो विषय मांडण्याचा आता विषय निघाला आपल्या तर पवार साहेबांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. चिखली चवळी सगळ्या गोष्टी सांगितल्या. टॅक्स आपल्याला आता तुम्ही टॅक्स जमा केला सगळ्यात जास्त टॅक्स कुठून जमा पवार साहेब तुम्ही जो आता 907 कोटी टॅक्स जमा केला हा सगळ्यात जास्त टॅक्स कुठून होता केरगाव त्याच्यानंतर चिखली बरोबर ना बांधवर केरगाव चिखली आज वाकडला आणि थेरगावला जे रेट आहे भाड्याचे ते रेट चिखलीत आहे का हे शोधा. दुसरी गोष्ट की तुम्ही टॅक्स देताय सगळं घ्या पाहिजे तेवढा टॅक्स द्या तेवढा सुविधा देतात रोड आहे पाणी आहे लाईट आहे काय देता तुम्ही एक सुविधा देत तुम्हाला टॅक्स टाकायचा काही अधिकार. तिसरी गोष्ट ज्या आमच्या पूर्वजांनी मोकळ्या जमीन झाडांनी चूक केली का त्याच्यानंतर मागच्या मिटिंगला असं ठरलं पहिल्याच मिटिंगला कुत्र्याचा विषय आठवण झाला त्यावेळेस असं ठरलं की ती दुप्पट जनावर असतील त्या जनावरांना महापालिका जागा घ्यायची त्या जागेला कंपाऊंड करायचं निवाऱ्याची सोय करायची खाण्यापिण्याची सोय सगळी सोय महापालिका करणार. पण तो माझा बलिदान आहे तो माझा शेतकरी तो मातेला त्या ठिकाणी सांभाळतो जनावरांना सांभाळतो महापालिकेला 1 रुपया त्या ठिकाणी महापालिकेला चारा पाणी देत नाही. पण त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही साहेब त्या कोर्टाला टॅक्स भरू शकताय आकारता नाही आकारता. तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही जे म्हणले आपण तो विषय सांगतो की इतर रेट होणे त्या ठिकाणी 50% टॅक्स आकारा तुम्ही म्हणले की आम्ही 50% ऑलरेडी चालू केले दिलाय बरोबर ना म्हणले मी आता मला सवलत तिकडे आपले सवलत 50% सवलत सामान्य काळामध्ये 50% सवलत बरोबर मला सांगा तलावडा सोडून तुम्ही फक्त तलावडा दिले चिखलीचा लाभ तुमच्याकडे 30% रोड मध्ये तुम्ही दिलं नाही नाही दिलं तुम्ही माहिती का सर त्यांना पण दिलं अरे चिखलीला ते एक पाऊस एक टॅक्स होता फक्त 30% बघून आम्ही टॅक्स घेतला एक पाऊस मला एकच पाऊस दाखवा मला सांगा केवढं हे कसे जाते आता हे ना खोटे नाटक बंद करा. माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला ज्या गोष्टी करायचं ना त्या सगळ्या सुविधा द्या महापौर साहेब पाणी द्या सगळं द्या तुम्हाला जेवढा टॅक्स पाहिजे ना तेवढं लोक टॅक्स देतील नाही तर ह्या नगर साहेबांना ना रस्त्यावर सुट द्यायचे लोक त्याचा सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी आता हा टॅक्सचा विषय संपवतो. मला संधी दिली मला पाण्याविषयी मला बोलायचं ते त्यावेळेस देखील संधी द्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.